बाहेर जी कॅफेमध्ये 150-200 रुपये देऊन जी कोल्ड कॉफी तुम्ही पिता ना, ती आज मी तुम्हाला फक्त 2 मिनिटामध्ये बनवून दाखवणार आहे. तीही फक्त एका बिटरनी आणि अगदी सोप्या पद्धतीने. तर इथे पहिले कॉफी घ्यायची एका पातेल्यामध्ये आणि कॉफी घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी तुम्ही कॉफी बनवणार असेल ना, जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये तेवढी साखर घ्यायची. तर इथे मी साखर घेतली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घातलं. पाणी अगदी थोडंसं घालायचं, खूप जास्त घालायचं नाही. आणि त्याच्यानंतर ना इथे बिटरनी अगदी 2 मिनिटामध्ये माझी इथे ना कॉफीचं इथे एक फ्लप्पी असं बॅटर रेडी झालं होतं. इतकी सुंदर होते बिटरनी, म्हणजे ते चमच्याने हाताने हलवायला ना अगदी तुम्हाला सांगते 10 ते 15 मिनिटं ती कॉफी बनवायला जाते. पण जर तुमच्याकडे बिटर असेल ना, तुम्ही अशी एकदा कॉफी नक्की बनवून बघा. तर इकडे ना मी थोडंसं चॉकलेट होतं माझ्याकडे, डार्क चॉकलेट, ते मस्त किसून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉफी घातली, मस्त असं फ्रीजमधलं थंडगार दूध घातलं आणि ते माझी कॉफी रेडी होती. तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा बर्फही घालू शकता, दूध थंड नसेल तर. इथे माझं दूध पण थंड होतं आणि मी थोडेसे आईस क्यूब पण घातले होते. त्याच्यानंतर वरून मस्त असे कॉफी घातली. इतकी फ्लपी आणि क्रीमी कॉफी लागते ना की बस. आणि त्याच्यानंतर ना इथे माझी मस्त अशी कॉफी रेडी झाली होती. तर एकदा ही कॉफीची रेसिपी ना नक्की ट्राय करून बघा. ही कॉफी ना तुम्ही घरच्यांसाठी किंवा पाहुण्यांसाठी पण अगदी 5 मिनिटात बनवू शकता. तर इथे मी माझ्याकडे ना काही पाहुणे आले होते, त्यांच्यासाठीच बनवली होती. मग काय त्यांचे पण ग्लास इथे रेडी करायला घेतले. पाहुणे तर पिऊन अगदी खुश होऊन गेले. चला त्याच्यानंतर ना तुम्ही पण ही कॉफी एकदा मला ट्राय करून नक्की सांगा कशी झाली होती. त्याच्यानंतर माझं शेअर करते. तर आज मला जायचं होतं थोडंसं ज्वेलरच्या शॉपमध्ये, तर तिकडेच गेले आणि तिथे गेल्यानंतर ना आता समर्थची ना तिथल्या सगळ्यांची इतकी ओळख झाली आहे ना, म्हणून तिथे तिचं मस्त असं खेळणं चालू होतं. मग मला जे काय घ्यायचं होतं ना ते मी घेऊन टाकलं. तर असं होतं माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय. Follow me.